रमजान महिन्यानिमित्त इफ्तार पार्टीचं आयोजन पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून परळीमध्ये करण्यात आलं आहे आणि बीडचे पोलीस अधीक्षक आपल्यासोबत आहेत. इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात येत आहे. आपण आता हा महिना जो आहे कंप्लीट सण उत्सवांचा आहे. यामध्ये आता रमजान ईद आहे, रामनवमी आहे, हनुमान जयंती, महावीर जयंती, महात्मा फुले जयंती, आंबेडकर जयंती, हे सगळे सण उत्सव या दरम्यानच येत आहेत आणि याच्यामध्ये आपलं कुठलं धार्मिक गालबोट लागू नये यासाठी आमचा प्रयत्न असतो. तरुण वर्गामध्ये काही अफवा किंवा सोशल मीडियाच्या माध्यमाने काही गोष्टी पसरत असतात, त्यांची माथी भडकवली, काही डेलिबरेटली भडकवली जातात, तर ते होऊ नये यासाठी जे ज्येष्ठ नागरिक आहेत प्रत्येक समाजात त्यांनी तरुणांवर नियंत्रण ठेवावं यासाठी आम्ही तरुणांनाही मार्गदर्शन करतो आणि ज्येष्ठांनाही मार्गदर्शन करतो. परळी शहरामध्ये तसं वातावरण चांगलं आहे. हिंदू मुस्लिम किंवा दलित समाज यांच्यामध्ये अंडरस्टँडिंग चांगल्या पद्धतीचं आहे आणि कुठली गोष्ट जरी घडली तरी ती सामोपचाराने संपवली जाते, एक चांगली बाब आहे. तरी पण आता हे जे वाद आहे परळी शहरापुरतं मर्यादित नाही, कुठेही भारताच्या कुठल्या कोपऱ्यात होतो किंवा जगामध्ये कुठेतरी काहीतरी घडलेलं असतं त्याची रिॲक्शन आपल्याकडे येऊ शकते सोशल मीडियाच्या माध्यमाने. ती कुठली होऊ नये यासाठी आमचा प्रयत्न आहे आणि प्रत्येक ठिकाणी आम्हाला चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळतो. लोकसभेच्या प्रचाराची रणधुमाळी चालू आणि एकंदरीत लागलेलं तर उमेदवारांना गावबंदी किंवा असे बरेच जे प्रकार जे आहेत ते घोषणाबाजी नाही, मुळात गावबंदी करणे किंवा उमेदवाराला प्रचार न करू देणे हा गुन्हा आहे आणि प्रत्येक ठिकाणी आपण ते गुन्हे दाखल केलेले आहेत आणि असं जर कुठे जिथे जिथे होईल तिथे मोठ्या प्रमाणात आम्ही गुन्हे दाखल करण्याची तयारी ठेवलेली आहे. गावबंदी करणे किंवा प्रचाराला अडथळा निर्माण करणे हे कोणीही करू शकत नाही. हे लोकशाहीचं राज्य आहे आणि लोकशाहीमध्ये जो एक महत्त्वाचा सण जो आहे तो लोकशाहीचा म्हणजे आता लोकसभेचं इलेक्शन हे सगळ्यात महत्त्वाचं सण आहे. या सणाला कुठलं गालबोट लागू नये यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करतो आहोत आणि फ्री आणि फेअर पद्धतीने जनतेला वोटिंग करता यावं. जे आपल्या मनामध्ये आहे त्या उमेदवाराला वोटिंग व्हावी यासाठी त्याला त्याच्यामध्ये निर्भय वातावरण राहावं यासाठी आमचा प्रयत्न आहे आणि त्या दृष्टीने आमची पावलं पडतात. धन्यवाद. एकंदरीत पाहिलं गेलं तर इफ्तार या पार्टीच्या दरम्यान आणि पोलीस अधीक्षक यांनीही या दरम्यान हजेरी लावल्याचं या ठिकाणी चित्र जे आहे ते पाहायला मिळते. मात्र याच दरम्यानचे असेच नवनवीन अपडेट सूर्यदेवी चॅनलच्या माध्यमातून येण्याचं काम कॅमेरामॅन उमाकांत सोबत सचिन मुंडे, सूर्यदेवी बीड. आपल्या भागातील महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सूर्योदय न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुकवर पाहत असाल तर आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक, शेअर आणि फॉलो करा.